नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज ना मी IKEAमध्ये ठरवून आलेली आहे. जेव्हा जेव्हा बाकी इतर वेळेस तुम्ही व्लॉगमध्ये बघत असाल ना मला IKEAमध्ये, तर माझ्या डोक्यात एक असतं ना की चला आज बघूया सेलमध्ये काही आहे का, मला काही घरासाठी कमी किमतीमध्ये किंवा कमी रेंजमध्ये असं छान असं काही मिळतं आहे का. पण आज मात्र तसं नाही आहे. आज मी माझ्या घरासाठी अशी एखादी गोष्ट घ्यायला आली आहे की म्हणजे मी विचार तर खूप करते, म्हणजे माझ्या घरात हे हवं, म्हणजे जी आपण बोलतो ना की एक स्वप्न बघितलेलं असतं सगळ्यांनी की प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी हव्या असतात, सगळ्या गोष्टी हव्या असतात, आपलं घर खूप सुंदर दिसावं अशी सगळ्यांची स्वप्न असतात. तशी माझी देखील स्वप्न आहेत. तर त्याच्यातली थोडी थोडी स्वप्न ही पूर्ण होत आहेत आणि ही YTमुळे होत आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देखील होत आहेत. तर मला त्याचा आनंद खूप जास्त आहे की मी माझ्या घरासाठी काहीतरी घ्यायला आलेली आहे. तर त्यासाठी आज इकडचा हा ब्लॉग थोडासा शूट केला आहे, खूप जास्त असं शूट नाही केला आहे मी, कारण त्या गोष्टीसाठी आम्हाला आधी येऊन बुकिंग करायचं होतं. तर म्हटलं पाडवा आहे, तर पाडव्याच्या निमित्ताने छान अशी गोष्ट आपल्या घरात येईल आणि ती तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग आजचा नाही पण येणारे ब्लॉग बघायला लागतील. आजच्या ब्लॉगमध्ये ते काही शक्य होणार नाही. आज मी फक्त बुक करायला आलेली आणि येणाऱ्या व्लॉगमध्ये मला डिलेवरी पाडव्याच्या आधी घ्यायची आहे. तर त्यावेळेस मी तुम्हाला शेअर करेन की मी इथून काय घेतलं आहे. पण इकडच्या ज्या सेक्शन्समध्ये जसे हे आर्टिफिशियल प्लांट आहेत ना, इतके सुंदर दिसतात ना की इथे आलं ना की मन अगदी रमून जातं. आणि माझा मन ना तर आज एकदम खूप छान मूडमध्ये होती मी. आणि आज गुढीपाडव्याची तयारी पण करायची होती. आज ना लवकर इथून पाय निघता घेतला. फक्त आम्ही जे बघायचं होतं ना तेवढंच बघितलं. आणि या गोष्टींबरोबर ना मला काही गोष्टी अजून अशा पण मिळाल्यात ना की ज्या माझ्या किचनसाठी मला खूप उपयोगाच्या आहेत. तर आल्यानंतर आता सर्वात आधी म्हटलं दाण्याचा कूट करू, कारण दाण्याचा कूट माझ्याकडे पूर्णपणे संपला आहे. ॲक्च्युली दाण्याचा कूट माझ्याकडे खूप जास्त असा वापरात येत नाही. साबुदाण्याची जी खिचडी वगैरे असते ना ती पण मी फार कंटाळा करते करायला, मला ती नाही आवडत जास्त खायला. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा साबुदाण्यांचं जर केलं तर पेज वगैरे करते, त्याच्यामुळे काही खूप जास्त लागत नाही. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळा दाण्याच्या कुटाऐवजी खोबरं वापरलं जातं, त्याच्यामुळे ते वापरणं होत नाही. पण आता मला 1-2 रेसिपींसाठी लागणार आहे, तर म्हणून म्हटलं पहिला दाण्याचा कूट करायला ठेवू, कारण शेंगदाणे सोलायला लागणार, थंड करायला लागणार, म्हणून तो करून घेतला. चण्याची डाळ पण आत्ताच भिजत घातली, कारण रात्री विसरायला होतं. ही पण मला येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये यूज होणार आहे, म्हणून ती भिजत घातलेली असेल ना की मग कुठलीही भाजी वगैरे म्हणाल ना तरी पटकन होते, किंवा ज्या काही पदार्थ तुम्हाला करायचं असेल तर पटकन होते. आणि रात्री ना मग खूप गडबड होते, म्हणून मी ती आत्ता सुरुवातीलाच ती भिजत घालून ठेवली, म्हणजे नंतर लक्षात राहील पटकन. आता मी ना समोरच्याच ग्रिलमध्ये तुम्हाला दिसेल की मी एक लॅम्प लावला आहे. हा मी DMartमधनं आणलेला आणि खूप आधी आणलेला, तेव्हा मी शेअर पण केलेला. त्याच्यानंतर मी तो काही कंटिन्यू रेग्युलर लावत नव्हती, पण आता परत लावायला मी सुरुवात केली बघा. आता 2 दिवस तर मार्केटमध्ये जाणं काही होणार नाही आहे माझं, त्याच्यामुळे थोडीशी तयारी ही आजच सगळी झाली आहे बघा. फ्रूट्स घेऊन आली आणि हार करायचं होतं, त्याच्यासाठी माझा हाराचा जो दोरा होता तो देखील संपलेला, तो पण घेतला. आणि हे जे मस्क मेलन आहेत ना हे थोडेसे वेगळे येतात, आतून व्हाईट कलरचे असतात. तर हे सचिनला आवडतात, कारण ते खूप गोड असतात. आणि जे आपण नॉर्मल जे दुसरे घेतो ना ते थोडेसे कधी कधी गोड येत नाहीत, पण हे बाय डिफॉल्टच गोडच असतात. म्हणजे तुम्ही कसेही घ्या, छोटे घ्या मोठे घ्या, तर ते गोडच असतात. तर थोडीशी केळी, आणि आज काही खूप जास्त फळं आणली नाही मी. मी विचार करते सॅटर्डेला जो शिवाजी पार्कला जो शेतकरी बाजार असतो ना त्याच्यातनं घ्यावी, कारण त्यांच्याकडनं जी फळं घेतलेली ना ती खरंच खूप सुंदर फळं होती. म्हणजे संत्री तर म्हणाल ना इतकी गोड होती ना की मला असं वाटलं ना की परत एकदा जाऊन आपण तिथूनच घ्यावी. आज जेवण थोडंफार सचिनच करणार आहे. तो म्हणाला की मला फक्त तू कांदा आणि टमॅटो बारीक चॉप करून दे. तर त्याच्यासाठी बारीक चॉप करण्यासाठी अगारो हा मिनी चॉपर आहे ना माझ्यासाठी परफेक्ट असा आहे. तर हा आहे अगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर. याच्यामध्ये एक चार्जिंगची केबल येते, 250 mlचं कंटेनर आहे, BPA फ्री आहे. याचे ब्लेड आहेत ते स्टेनलेस स्टीलपासून बनलेले. याच्यामध्ये ना अगदी फाईन चॉप होतं. तुम्ही याच्यामध्ये कांदा, टमॅटो, वेगवेगळे प्रकारचे ड्रायफ्रूट्स, वेगवेगळ्या भाज्या तुम्ही छान अशा कापू शकता. म्हणजे एकदम तुम्हाला बारीक हव्या असतील तर फक्त हे झाकण लावायचं, वरती परत हे मशीन ठेवायचं, बटन प्रेस करायचं आणि बस एका सेकंदात किंवा एका मिनिटात तुमचा पूर्णपणे कांदा, टमॅटो, जे काही भाज्या असतील छान अशा चॉप झालेल्या असतात. तर आता याच्यामध्ये मी टमॅटो पण घेणार आहे आणि मी एकत्रच मिक्स करणार आहे, कारण सचिनला एकत्रच हवं आहे. त्याचं असं नव्हतं की वेगवेगळं त्याला काही नको हवं होतं. तो बोललेला मला एकदाच पूर्णपणे मिक्स करून तू कांदा टमॅटो दे. तर आता मी तुम्हाला कांदा तर दाखवला, आता मी तुम्हाला टमॅटो पण दाखवते. याची क्लीन करण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे बघा.
हे जेव्हा आहे ते ब्लेड याच्यातनं रिमूव्ह होतं. ब्लेड हे जे भांडं आहे 250 ml कंटेनर, वरचं झाकण ते तुम्ही नळाखाली वॉश करू शकता. वरची ही मशीन आहे ना, ही मात्र पाण्याखाली तुम्हाला वॉश करायची नाही आहे. आणि सगळं एका धुवून झाल्यानंतर ड्राय कपड्याने तुम्ही पुसून परत देखील वापरू शकता. आणि एवढं छान आहे हे. आणि साईज पण याची एवढी छोटीशी आहे ना की तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता. म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे हवं असेल, आणि चार्जेबल असल्यामुळे तर अगदी सोपं होऊन जातं. थोडी भाजी पण घेऊन आलेली मी, फ्रूट्स पण आणलेले. आणि त्याच्यामध्ये ना भाज्यांमध्ये तुम्ही म्हणाल तर मी ज्या भाज्या विदाऊट मसाला, म्हणजे जो आपला गरम मसाला किंवा लाल मसाला असा न वापरता पण आपण हिरव्या मिरच्याच्या करू शकतो ना, अशा भाज्या घेऊन आली. कारण आता उन्हाळ्यात मसाल्याचं वगैरे खाणं थोडंसं मी टाळते. जेवढं जमेल तेवढं हिरव्या मिरचीचं वगैरे खाणं, म्हणजे जे काही भाज्या वगैरे असतात ना तेवढं जास्तीत जास्त वापर करते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या हिरव्या मिरच्याचं खाल्लेलं कधीही चांगलं, जेवढं जास्त आपण गरम मसाला किंवा हे सगळं खाऊ. तर इथे ना मी घेवडा, त्याचबरोबर भेंडी. ॲक्च्युली भेंडी पण मला खूप जास्त मोठी मिळाली. मला ॲक्च्युली छोटी छोटी भेंडी होती ना ती पाहिजे होती, पण मला मार्केटमधनं आम्हाला येता येता खूप उशीर झाला. म्हणजे 9, 9:15 वाजता मी मार्केटमध्ये गेलेली. कोथिंबीर भरपूर मिळाली, 20 रुपयाला मिळाली. तर कोथिंबीर पण माझ्याकडे ऑलमोस्ट संपलेली. फक्त मला ना कढीपत्ता मिळाला नाही. कढीपत्ता घ्यायला मात्र मला वेगळा घ्यावा लागणार आहे, कारण 9:30 झाल्यामुळे 9, 9:30 झालेले ऑलमोस्ट. आणि त्याच्यामुळे काय झालं, जिथे कोथिंबीर घेतली त्यांच्याकडे पण कढीपत्ता अवेलेबल नव्हता, आणि ज्यांच्याकडे मिरची घेतली त्यांच्याकडे पण कढीपत्ता अवेलेबल नव्हता. मग आता तो मला वेगळा असा विकतचा जो मिळतो ना तो घ्यावा लागणार आहे. नाहीतर मग कोथिंबीर किंवा मिरची ज्यांच्याकडनं घेतो त्यांच्याकडनंच तो आपल्याला कढीपत्ता वरती आपल्याला मिळत असतो. आणि नाही मिळाला तरी आपण तो मागून घेत असतो नेहमी. पण माझ्याकडे पूर्णपणे संपला आहे कढीपत्ता. फक्त एकच काडी आहे कढीपत्त्याची, आणि माझ्याकडे आहे ग्रिलमध्ये कढीपत्ता, पण तो अजून मी वापरायला सुरुवात केली नाही आहे. कारण त्याची पानं अजूनही लहान आहेत, म्हणजे काय बोलतात, कोवळी आहेत अजून. जेव्हा झाड थोडंसं मोठं होईल तेव्हा मग आपण ती वापरू शकतो. तर आता गाजर, त्याचबरोबर काकडी हे पण घेऊन आलेली. बीट मी आता बंद केलं आहे. आणि तोतापुरी आंबा खूप छान दिसला मला, मग मी एकच घेतला मोठा असा. आणि तोतापुरी आंब्याचं जे असं तिखट चटपटीत असं जे तिथल्या तिथे आपण जे लोणचं करतो ना फोडणीचं, ते खूप छान लागतं. त्याच्यामध्ये मेथी आणि त्याचबरोबर तुम्ही लसणाची फोडणी द्या, खूप छान लागतात. कांदे आणि बटाटे पण घेऊन आली, पण मला आता ओझं खूप होणं झालं असतं म्हणून मी 1 किलोच घेऊन आणले. तुम्हाला मी मागे एकदा सांगितलेलं, माहिती त्याला तर बरेच दिवस पण झाले, की माझ्याकडे बटाटे संपली आहेत. मी बटाटे आणलेच नव्हते, आणि बटाटे फार कमी आणली जाते. एकदा आणली अर्धा किलो की 1 महिन्यातच जाते आरामात. तर इथे मी बटाटे घ्यायला गेलेली. मग बटाटे 1 किलो घेणार म्हणून मग मी थोडेसे कांदे घेतले. आणि कांदे मी एवढे मोठे मोठे घेत नाही, ते मग थोडे थोडेच मी परत जाईन तेव्हा घेऊन येईन. तर इथे दाण्याचा कूट पण करून घेतला. आज दाण्याचा कूट तुम्हाला थोडासा तांबूस दिसेल. मी थोड्याशा साली तशाच ठेवलेल्या, आणि थोडासा जास्तीचा पण तो म्हणजे काय बोलतात ना, भाजून जास्तीचा घेतलेला, त्याच्यामुळे तो तसा दिसतो. थोडेसे साबुदाणे काढून घेतले. म्हटलं थोडेसे भिजवते, अगदी थोडेसे, म्हणजे ज्याच्यामध्ये खिचडी होणार नाही, पण साबुदाण्याची खीर, जी साबुदाण्याची पेज मी मगाशी म्हणालेली, तर साबुदाण्याची खीर पटकन होईल उपवासासाठी, म्हणून मग ती थोडेसेच भिजत घालणार आहे. कारण म्हटलं काहीच नाही तर निदान साबुदाण्याची खीर वगैरे तरी आपल्याला खाता येईल दुपारच्या वेळेस. कारण नैवेद्य जरी दाखवला तरी माझा उपवास असल्यामुळे मी तो संध्याकाळी सोडणार. मी शक्यतो उपवास असं दुपारी वगैरे नाही सोडत, संध्याकाळीच पूर्णपणे सोडते मी. असं मध्ये जरी फेस्टिवल आला किंवा असं काही असलं तरी देखील नाही सोडत मी, कारण मग संध्याकाळचं सोडलेलं ती पहिल्यापासून सवय आहे मला, त्याच्यामुळे संध्याकाळीच मी उपवास सोडते. दाण्याचा कूट मी आता या स्टीलच्या डब्यात काढून ठेवते, कारण दाण्याचा डबा जो आहे कुटाचा तो माझा वॉश केलेला नाही आहे. आणि सगळी कामं माझी झाली. सचिनने जे काय होतं मी त्याची एक रेसिपी ट्राय केलेली, आणि त्याच्यामुळे मला थोडासा वेळ मिळाला. आणि मग मी ही सगळी जे काही गोंडे तुम्हाला दाखवलेले फ्रीजमध्ये ठेवलेले, ते मी तसेच पूर्णच्या पूर्ण पिशवी तशीच ठेवलेली, फक्त त्याला पेपरमध्ये बांधून ठेवलेले. म्हणजे ते काय होतं, पाणी जे आहे ना ते पेपरमध्ये शोषलं जातं, आणि मग गोंडा खराब होत नाही किंवा ओला ओला होत नाही. आंब्याचा डाळा एकच आणलेला मी, आणि मोठा होता तो डाळा. मग त्याच्यामध्ये मग थोडी कमी पानं वापरली मी, आणि फुलं जास्त असे मग मी बरेच हार केले. 2 गाडींना हार केले.
त्याचबरोबर दरवाजाला हार केला, त्याचबरोबर देवाऱ्याला असे छोटे छोटे असे 5-6 हार मी पूर्णपणे असे केले, छोटे मोठे मोठे छोटे असे केले. आणि असे फेस्टिवलमध्ये जेव्हा आपण घरातच अशा काही गोष्टी करतो ना, तेव्हा त्याचा आनंद तो अजून असतो आणि पूर्ण घर एक फेस्टिवल वाईब्स जे असतात ना पूर्ण घरामध्ये निर्माण होतात जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आपल्या हाताने तयार करत असतो. मग ते जेवण असो, साफसफाई असो, किंवा मग असं काही छोटं छोटं प्रिपरेशन असो ज्याच्यामध्ये घराला तोरण लावणं म्हणा, मग ते इलेक्ट्रिक वायरिंगचं असू दे, किंवा मग दरवाजाचं तोरण चेंज करणं असं, किंवा मग हे फुलांचं तोरण असतं. तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण घरीच हार बनवता का माझ्यासारखे, ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चा हार मी हा लांबच्या लांब दरवाजासाठी केला आहे. माझ्याकडे आंब्याचा डाळा एक आहे, तो मी परत मध्ये लावेन. आणि बाजूला मी थोडासा धागा जास्त ठेवला आहे, म्हणजे कमी जास्त झालं तर बरं पडतं. आणि याला ना गाठ बांधूनच नेहमी मी जे काही पिशवी वगैरे असते त्याच्यामध्ये स्टोअर करते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तर आज ना व्हिडिओ शूट करता करता पण मला बऱ्यापैकी उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं शेअर करता आलं. खूप जास्त प्रिपरेशन मी शेअर नाही केले. आता हे द्राक्ष आता रात्री खायची आहेत, म्हणजे आता खायची आहेत. तर सगळं बाकीचं आवरेपर्यंत, म्हणजे अंथरूण वगैरे घालेपर्यंत ही थोडीशी पाण्यात मी टाकून ठेवते, म्हणजे त्याच्यावरचं जे काही डस्ट वगैरे असेल ते निघून जाईल. बाकी प्रिपरेशन करून झालं आहे. आणि हे बघा, हे बऱ्याच वेळेला मी अशी एक चिठ्ठी लिहून ठेवते, म्हणजे मला काम करता करता लक्षात राहतं. म्हणजे शॉर्टकटमध्ये नाव लिहून ठेवते पदार्थांचं, तर त्याप्रमाणे मी म्हणजे काय काय करायचं असतं ना, अशा गोष्टी लगेच लक्षात येत नाही. तर बऱ्याच वेळा अशी, आता हे पॉकेटवाले आहेत माझे ड्रेस म्हणून याच्यात ठेवते, किंवा मग बऱ्याच वेळा इथे लावून ठेवते, किंवा मग इथे लावून ठेवते बऱ्याच वेळा. मग ते असे समोर ठेवली ना की लक्षात पण राहतं. तर ही एक टीप आहे, जर तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहत नसतील, किंवा आपल्याला एखादी गोष्ट सारखी काय बोलतात, म्हणजे किती प्रयत्न केला तरी ती शेवटी कितीही घेतलं तरी ती गोष्ट राहूनच जाते. तर आता मी खाते पण आहे, कारण सगळं काम आवरता भूक पण लागली मला परत थोडीशी, कारण जेवण मी थोडंसं लाईटच घेतलेलं, खूप आज जास्त जेवली नव्हती मी. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. येणारे ब्लॉग बघा. तुमच्या प्रेमाची, तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे मला. असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत असू दे. आणि आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना, म्हणजे जे सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्याबरोबर जे जोडले गेलेले आहेत आणि जे आत्ता जोडले गेले, अशा सगळ्या आपल्या मैत्रिणींना नवीन वर्षाच्या, गुढीपाडवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं, भरभराटीचं जाऊ. हा व्हिडिओ आपला गुढीपाडव्याच्या दिवशी येईल, म्हणून आजच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला शुभेच्छा देते. चला, लवकरच भेटेन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.